Come on! काय बघितलीच नव्हती राईट म्हणून आले मी. बघितले असते तर आलेच नसते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना मित्रांनो. पुन्हा एकदा आपण आलो आहे पुण्याच्या जवळ असलेल्या एका वॉटर पार्कला. तर मित्रांनो, या वॉटर पार्क म्हणजे आहे कृष्णाई वॉटर पार्क. आणि इथे आपण जे तिकीट काढणार, हे तिकिटामध्ये इथलं सगळा जो मजेशीर राईड्स आहे ते खरंच वर्थ आहे का, इथलं जेवण वर्थ आहे का, किंवा इथं असलेल्या फॅसिलिटी हे आपल्याला आपल्या पैशाच्या मनाने भेटतात का, हे आपण सगळं आज याच्यामध्ये एक्सप्लोर करणार आहोत. आणि हा संपूर्ण वॉटर पार्क हा मजेशीररित्या आपण आज पाहणार आहोत. चला तर आपण जाऊया पहिलं तिकीट काउंटरला. किती तिकीट आहे, काय फॅसिलिटी आहे, हे आपण पाहणार आहोत. चला. तर मित्रांनो, इथं आहे ही पार्किंग. आतमध्ये गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही पार्किंग पाहायला भेटते. आणि या पार्किंगच्या जवळच इथं आहे तुम्हाला तिकीट घर. तर इथं मस्त आपण सेल्फी वगैरे काढायचे, सुषमाने काढलाय. चला आता आपण जाऊया पुढं. हा वॉटर पार्क पुण्यापासून 20 मिनिटाच्या अंतरावरती, त्यामुळे भरपूर पब्लिक या ठिकाणी येत असतं. हा वॉटर पार्क सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत चालू असतो. त्याच्यामुळं तुम्ही या वॉटर पार्कला कधी जरी आले तर तुम्हाला इथे एंट्री मिळू शकते. तर मित्रांनो, आपण काढले आता तिकीट. तर मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार तुम्हाला 700 रुपये आणि लहान मुलांसाठी 500 रुपये तिकीट आहे. आणि जर सॅटर्डे संडेसाठी येणार असेल तर 800 रुपये मोठ्यासाठी आणि लहान मुलांसाठी 600 रुपये तिकीट. तर आज आहे शुक्रवार, त्यामुळे आपण काढलं आहे 700 रुपयाचं तिकीट. तर चला आता मारूया आतमध्ये एंट्री. वॉटर पार्कमध्ये एंट्री करताना बेसिक चेकिंग केली जाते, ज्यामध्ये तिकीट किंवा तुम्ही बाहेरून काय खायला आणलं आहे का ते तपासलं जातं. तर मित्रांनो, आम्ही सगळं चेकिंग करून आतमध्ये हाताला बँड बांधला आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. मित्रांनो, आता आपल्याला लॉकर घ्यायचं आहे. लॉकरसाठी तुम्हाला 100 रुपये त्याचं रेंट आणि 100 रुपये त्याचं डिपॉझिट. तर तुम्हाला 200 रुपये द्यायच्यात. आणि तुम्हाला जर कॉस्ट्युम घ्यायचं असेल तर कॉस्ट्युम लेडीजसाठी 50 रुपये, जेंट्ससाठी 50 रुपये पॅन्ट आणि 50 रुपये टी शर्ट. 100 रुपये तुम्हाला द्यावे लागतात आणि 100 रुपये डिपॉझिट. आणि महत्त्वाचं मित्रांनो, इथं बघा लिहिलं आहे ओनली कॅश. इथं गुगल पे चालत नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त इथं कॅश कॅरी करावी लागते, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आतमध्ये आल्याला आपल्याला इथं लॉकर, तसंच तुम्हाला इथं जर कपडे वगैरे घ्यायचे असेल तर त्याचेसुद्धा इथं तुम्हाला शॉप पाहायला भेटतात. आणि इथं तुम्हाला जर स्विमिंगसाठी काही ट्यूब वगैरे घ्यायचे असेल त्याचंसुद्धा शॉप इथं आहे. तर आपण घेतो आहे लॉकर. लॉकरसाठी तुम्हाला 200 रुपये द्यायला लागतात, त्यातले 100 रुपये तुम्हाला नंतर जाताना परत रिटर्न मिळतात. चला. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त कॅश लागते, ना का गुगल पे, लक्षात ठेवा. कॅरी करा कॅश. तर मित्रांनो, तुम्हाला इथं आतल्यानंतर तुम्हाला ते विचारतात जेंट्स पॅन्ट का लेडीज पॅन्ट. तर तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्याबद्दल तुम्हाला हा लॉकर घ्यायचा आहे. चला, आम्ही घेतलं आहे जेंट्समधलं, कारण की मला सारखा कॅमेरा वगैरे न्यायला यायला लागेल म्हणून. चला. वॉटर पार्कमध्ये आत येताच एक वेगळाच अनुभव सुरू होतो. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी पुतळे पाहायला मिळतात. कारण हे वॉटर पार्क वसलेलं आहे सिंहगडाच्या कुशीमध्ये. तो सिंहगड जिथे इतिहास घडला होता. गड आला पण सिंह गेला. भिंतीवरचे महाराजांचे चित्र, त्यांची शौर्यगाथा, हे सगळं पाहताना खरंच मन अभिमानाने भरून येते. चला तर मित्रांनो, फायनली चेंजिंग करायची वेळ झाली, त्यामुळे चेंजिंग रूममध्ये गेलो आणि जी कपडे होती ती चेंजिंग केली. टी शर्ट तसंच ठेवला आणि ती आपली बॅग घेऊन आलेल्या आपल्या भेटलेल्या लॉकरमध्ये ती बॅग ठेवण्यासाठी गेलो. तर सगळं झालं एकदम ओके. आणि आता आम्ही निघालो होतो ते सुरुवात करायला. कम ऑन.
काही राईड झाल्यानंतर वेळ झाली होती ती व्ह्यू पूलची ओपन व्हायची, तर आम्ही सगळेजण व्ह्यू पूलमध्ये गेलो. व्ह्यू पूल म्हणजे माझ्या आवडतेचं व्ह्यू पूल. इथं मस्त डान्स आणि या लाटांमध्ये मस्त उधळण्याचा आनंद हा वेगळाच असतो. इथला पूल एकदम मस्त होता. आजूबाजूला बसण्यासाठी आणि मस्त असं सेल्फी घेण्यासाठी जागा होती. मस्त त्याचा आम्ही आनंद घेतला आणि फायनली व्ह्यू पूल चालू झाला. पूलमध्ये धम्माल मस्ती गाण्यांच्या बीटवर आम्ही अक्षरशः थिरकलो आणि आता पुढची लेवल सुरू झाली. आम्ही निघालो एक जबरदस्त ॲडव्हेंचरसाठी, ते म्हणजे स्लाईड टावर ॲडव्हेंचर. उंचावरून खाली येणारे थ्रिल आणि हृदयाची धडधड वाढवणारा अनुभव. चला तर मग एक नवीन ॲडव्हेंचर अनुभवायला आम्ही पूर्ण तयार आहोत. वॉटर पार्कला रिंग वरती घेऊन जाण्याचं टेन्शन नव्हतं, त्यामुळे फक्त मोकळं चढायचं होतं. मस्त तो पण आनंद इथं भेटला. त्यामुळे रिंग भरपूर होत्या आणि गर्दी कमी होती, त्यामुळे मी सगळ्या ॲडव्हेंचर एकदम मनसोक्त केल्या. आता आपण चाललोय फनल टनलमध्ये आणि स्प्रायडरमध्ये. तर मित्रांनो ह्या सगळ्यात खतरनाक राईड आहे. तर आपण तिथला आता तुम्हाला मी अनुभव दाखवतो. चला. फनल टनल वापी स्पायडर अशा सगळ्या राईड घ्यायला. तर मित्रांनो इतकं सगळ्यात खतरनाक आहे. इथं 90 डिग्रीचा जो डायरेक्ट स्ट्रेट जातो ना ते सुद्धा इथं आहे, पण त्याच्यासाठी लागतं 70 किलोच्या वजन त्याच्या खाली. मी काही करू शकत नाही, कारण माझं वजन आहे 71 किलो. त्यामुळे बाकीच्या राईड्स आपण मस्त एन्जॉय करणार आहे. चला चला चला. आणि मित्रांनो आतापर्यंतचे सगळे पैसे वसूल झालेले आहे बरं का. त्यामुळे कसं आहे इथं आले ना पैसे 100% वसूल आहेत. चला चला लवकर या माझ्या पाठीमागं. कसं आहे खतरनाक पैसे वसूल.
आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. आणि मित्रांनो सगळ्या राईड आहे ना एकदम भारी आहे. आणि मेन म्हणजे काय आहे, पैसे वसूल आहे. तर मित्रांनो जितक्या आत्तापर्यंत जेवढे वॉटर पार्क मी फिरलोय त्याच्यामध्ये खरंच सांगतो म्हणजे इथले पैसे जे आहे ना ते वरतले, ते तुमचे पैसे पूर्ण वसूल आहे. बरोबर, सगळ्या राईड आलो होती अवश्य करा, एन्जॉय करा आणि मस्त राईड आहे या की आपण तुम्हाला म्हणतो ना बघ एक हॉरर प्रकारच्या राईड आहे. जबर ना काय आलं बघितले काय बघितलीच नव्हती राईट म्हणून आले मी, बघितली असते तर आलेच नसते. कशी आहे एकच नंबर एकदम जबरदस्त एकदम म्हणजे पैसे वसूल आहे. फुल एन्जॉय. फुल एन्जॉय राईड. तर मित्रांनो काही राईड थोड्याशा बंद आहे आणि आज आहे खरं तर शुक्रवार असल्यामुळे ना थोडीशी पब्लिक कमी आहे त्यामुळं काही राईड त्यांनी बंद ठेवल्यात. पण ज्या काही राईड आहे ना मित्रांनो एकदम भारी आहे. एकदम भारी, सगळ्यात भारी म्हणजे फनल आणि टनल या दोन्ही एकदम भारी आहे. आता मी चालू होतो सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या आटपून इथं असलेल्या एकदम युनिक असल्या रेन डान्समध्ये. चला तर हा रेन डान्स कसा आहे तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आता भरपूर दमलोय आणि दमल्यानंतर काय पाहिजे ना आपल्याला खायचंय. आता इथं काय काय खायला येते बघू आणि किती बजेटमध्ये येते पाहिजे. चला लवकर या. समोसा पाव खायचं का समोसा खायचा? कितीला आहे समोसा? 30 रुपयाला. गुगल पे चालतंय का पहिलं बघू? 30 रुपयाला आहे. तुला घ्यायचं? 2 घ्यायचं. 2 द्या. 2 समोसे बघू 30 रुपयाला आहे. काही जास्त महाग नाही. तर मित्रांनो आता समोसा खाल्ला. समोसा मस्त होते, थोडंसं गार होते पण ठीक आहे चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्हाला माहिती आहे गॅस आता भेटत नाही त्यामुळे होत असं. आता आपण इथं दुसरीकडं या ज्या फूड मॉल आहे इथं मध्ये काय काय खायला येते बघू आपण. इथं हे बघा इथं आहे फूड मॉल आणि इथं भरपूर आहे बघा. चायनीज आहे, राईस प्लेट आहे, चिकन नूडल्स आहे. चालते तुला काय खायचं आहे? तर मित्रांनो रेटमध्ये काय एवढा फरक नाही आहे, एकदम व्यवस्थित रेट आहे. आपल्याला क्वालिटी माहिती नाही कशी काय. हे बघा चायनीजचे रेट पण तुम्ही बघू शकता आणि सगळे रेट आहे. तर आता आपल्याला खायचं आहे चायनीजमध्ये. बघू आता चायनीजमध्ये आपल्याला काय खायचं. तर मित्रांनो फायनली आपण घेतला आहे चिकन फ्राय राईस 180 रुपयाला. तर आपण टेस्ट बघू पहिली कशी काय. तर मी खातो, सुषमा काही खाणार नाही लगेच. बरी आहे. कशी आहे?
आम्ही खाल्लेलं आहे राईस, पण राईस जरा बरा होता त्यामुळे आता थोडंसं पाणी घेण्यापेक्षा म्हटलं आता थंडगार गोळा घेऊ. मित्रांनो राईस खाल्ला आहे, गोळा पण खाल्ला आहे आणि सगळं गोळा चांगला होता, राईस पण थोडासा चांगला होता. एकंदरीत मित्रांनो याचा रिव्ह्यू जर तुम्ही विचारलं तर मित्रांनो रिव्ह्यू म्हणजे मी सांगतो माझ्याकडनं. मित्रांनो इथं तिकिटाच्या जे पैसे त्याच्या मानाने खरंच खूप सुंदर आहे, कारण की याच्यापेक्षा कमी तिकीट तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि भेटलं तरी एवढ्या राईड तुम्हाला कुठंही एन्जॉय करायला भेटणार नाही. तर मित्रांनो खरं सांगायचं तर एकदम भारी आहे, पैसे वसूल आहे, जेवण बरं आहे आणि राईड तर सगळ्या भारीच आहे. सगळ्या करा, त्यातल्या त्यात फनल आणि टनल या दोन तर नक्की करायला विसरू नका, कारण की त्या आपलातून त्याचा आहे, अनुभव वेगळाच आहे. वेगळा आहे, आपलातून अनुभव आहे. आणि अजून काय तर मित्रांनो सांगायचं एवढंच की इथं येण्यासाठी जे काय पैसे जातात ते सगळे वसूल आहे एवढंच सांगतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणावरती नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.